मराठी मनोरंजन विश्वात प्रत्येक कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रेक्षकांना खूप कुतूहल असतं. विशेषतः अभिनेत्रींच्या लग्नाबद्दल, बॉयफ्रेंडबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल चर्चा नेहमीच चालू असतात. पण काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी 35, 40 किंवा त्याहूनही जास्त वय ओलांडलं तरी आजही त्या अविवाहित आहेत. आज आपण अशाच काही लोकप्रिय आणि यशस्वी मराठी अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी अद्याप लग्न केलेलं नाही. सुरुवात करूया मुक्ता बर्वेपासून. मराठी चित्रपट, टीव्ही आणि नाटक या तिन्ही क्षेत्रातली आघाडीची अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. 17 मे 1979 रोजी जन्मलेल्या मुक्ता सध्या 47 वर्षांच्या आहेत. एका मुलाखतीत तिनं सांगितलं की तिला एकटी राहायला खूप आवडतं. स्वतःला वेळ देणं आणि स्वतंत्र आयुष्य जगणं तिला जास्त पसंत आहे. त्यामुळे सध्या ती आपल्या आयुष्यात खूप आनंदी आणि समाधानी आहे. यानंतर बोलूया जुई गडकरीबद्दल. सध्याच्या मराठी मालिकांमधील आघाडीची अभिनेत्री जुई गडकरी. ठरलं तर मग या मालिकेतून तिनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. 8 जुलै 1988 रोजी जन्मलेल्या जुईचे सध्या 38 वर्ष आहेत आणि ती अजूनही अविवाहित आहे. त्यानंतर शीतल क्षीरसागर. अधुरी एक कहाणी, माझी तुझी रेशीम घाट, रमा राघव सारख्या मालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या शीतल क्षीरसागर सध्या 45 वर्षांच्या आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की आयुष्यात जोडीदार हवा असतो, पण तो असलाच पाहिजे असा आग्रह मी धरत नाही. सध्या मी माझ्या कुटुंब आणि मित्रांमध्ये खूप खुश आहे, त्यामुळे लग्नाचा विचार अद्याप केलेला नाही. हर्षदा खानविलकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मराठी मालिकांमध्ये भारदस्त भूमिका साकारणाऱ्या हर्षदा खानविलकर सध्या 53 वर्षांच्या आहेत. आजही त्या अविवाहित आहेत. त्या आपल्या बहिणीच्या मुलाला आपला मुलगा मानतात आणि म्हणतात की म्हातारपणी हाच मला आधार देईल. सचिन आणि सुप्रिया बेळगावकर यांची मुलगी श्रिया बेळगावकर. हिंदी आणि मराठी चित्रपटांसोबत वेब सिरीजमध्येही काम केलेल्या श्रियाचे सध्या 37 वर्ष आहेत. ती म्हणते की घाईघाईनं लग्न करायचं नाही, योग्य व्यक्ती मिळाली तरच लग्न करेन. तिच्या आई वडील देखील तिच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देतात. पराजक्ता माळी. मराठी मनोरंजन विश्वातील खूप लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या 37 वर्षांची असलेल्या पराजक्तानं लग्नाबद्दल बोलताना सांगितलं की लग्न संस्थेवरचा माझा विश्वास उडाला आहे, त्यामुळे सध्या मी एकटी राहणं पसंत करते. पल्लवी सुभाष. ही सौंदर्य आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. 41 वर्षांच्या पल्लवी पूर्वी अनिकेत विश्वासराव सोबत डेट करत होत्या, पण सध्या त्या सिंगल आहेत. स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेनं घराघरात पोहोचलेल्या गौरी नलावरे सध्या 38 वर्षांच्या आहेत. ती लग्नाला तयार आहे, पण कर्तृत्ववान, मेहनती आणि प्रामाणिक असा जोडीदार मिळाला तरच लग्न करेन असं तिनं स्पष्ट केलं आहे. नेहा महाजन. ही बोल्ड आणि बिंदास भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. 36 वर्षांच्या नेहा प्रोफेशनल सितारवादक देखील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती एका परदेशी व्यक्तीला डेट करत आहे, पण लग्नाबाबत अद्याप पक्का निर्णय झालेला नाही. वैदेही परशुरामी. ही हिट चित्रपटांसाठी ओळखली जाते. 34 वर्षांच्या वैदेही सध्या पूर्णपणे करिअरवर फोकस करत आहे, त्यामुळे लग्नाचा विचार तिनं बाजूला ठेवला आहे. फॅशन, नृत्य आणि अभिनयात माहीर असलेल्या संस्कृती बालगुडे सध्या 34 वर्षांच्या आहेत आणि अजूनही अविवाहित आहेत. ईशा केसकर ने अल्पावधीतच मराठी इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 34 वर्षांच्या ईशा अभिनेता ऋषी सक्सेना सोबत गेल्या 6 वर्षांपासून डेट करत आहे. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत, पण लग्नाबाबत अद्याप विचार नाही असं तिनं सांगितलं आहे. आणि शेवटी सायली संजीव. सध्याच्या मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री सायली संजीव 33 वर्षांची आहे. ती म्हणाली की वडिलांनी जेवढं निस्वार्थी प्रेम दिलं तसं प्रेम मिळालं तरच मी लग्नाचा विचार करेन. तर ही होती मराठी इंडस्ट्रीतील काही लोकप्रिय अभिनेत्री ज्यांनी आजही लग्न केलेलं नाही. या यादीत आणखी कोणती अभिनेत्री राहिली असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. विचार करेन.
तर ही होती मराठी इंडस्ट्रीतील काही लोकप्रिय अभिनेत्री ज्यांनी आजही लग्न केलेलं नाही.